नमस्कार. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवीन वर्षाची सुरुवात ज्या गुढीने आपण करतो, आज आपण त्याच गुढीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे ती नेमकी कशी उभारायची, का उभारायची आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामागची परंपरा काय आहे. चला, हे सगळं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण एक प्रश्न आहे जो नेहमी मनात येतो. आपण जे गुढी उभारतो ती खरोखरच योग्य पद्धतीने उभारतो का? म्हणजे काही चूक तर नाही ना होत? कारण कसं आहे ना, परंपरेनुसार असं मानलं जातं की योग्य पद्धतीने उभारलेली गुढीच घरात सुख, समृद्धी घेऊन येते. म्हणूनच आज आपण हेच पाहणार आहोत. गुढी उभारण्याची अगदी योग्य पद्धत कोणती आणि शुभ मुहूर्त कोणता आहे? ओके, तर गुढी कशी उभारायची यावर आपण येणारच आहोत. पण त्याआधी ती का उभारली जाते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे आधी का हे कळलं की कसं करायचं हे आपोआपच कळतं. चला तर मग आधी बघूया या सणाचं महत्त्व आणि परंपरा काय आहे. तर गुढीपाडव्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? बरं, याची ना 3 मुख्य कारणं आहेत. सगळ्यात पहिलं, हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन सुरुवात. दुसरं कारण म्हणजे अशी मान्यता आहे की ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. आणि तिसरं, जे आपल्या महाराष्ट्रासाठी तर खूपच अभिमानास्पद आहे, तो म्हणजे हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो. चला, आता महत्त्व तर समजलं. आता प्रत्यक्ष तयारीकडे वळूया. गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं? चला, त्याची एक पटकन यादी बघून घेऊया. तर गुढीसाठी काय काय लागतं? सगळ्यात आधी एक उंच बांबूची काठी. हा आपला विजयध्वज आहे. मग लागेल पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशमी कापड. सोबत साखरेची गाठी, जी आपल्या आयुष्यातला गोडवा दाखवते. मग आरोग्यासाठी थोडी कडुलिंबाची पानं, एक सुंदर फुलांचा हार आणि हो, सगळ्यात वर लावण्यासाठी एक चांदीचा किंवा तांब्याचा कलश. बघितलं? या प्रत्येक गोष्टीमागे ना एक खास अर्थ आहे. आणि आता आपण येऊया या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. गुढी उभारण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे? चला, आता स्टेप बाय स्टेप सगळ्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊया. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे की गुढी म्हणजे फक्त एक सजावट नाहीये, अजिबात नाही. ती आपल्या विजयाचं, समृद्धीचं आणि अभिमानाचं एक खूप मोठं प्रतीक आहे. त्यामुळे ती उभारताना आपल्या मनात तितकाच आदर आणि एक पॉझिटिव्ह भावना असणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. स्टेप 1, सगळ्यात आधी घर स्वच्छ करून घ्या आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढीसाठी जागा नक्की करा. स्टेप 2, आता बांबूच्या काठीच्या टोकावर ते रेशमी कापड बांधा. झालं? ओके. स्टेप 3, त्यानंतर त्याला कडुलिंबाची पानं आणि साखरेची गाठी बांधा. स्टेप 4, मग त्यावर तो चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवा. स्टेप 5, आता मस्तपैकी फुलांच्या हाराने गुढी सजवा. आणि फायनली स्टेप 6, ही तयार झालेली गुढी त्या निवडलेल्या जागी व्यवस्थित उभी करा. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. गुढी नेहमी उंच आणि ताठ उभी करायची, वाकलेली वगैरे नको. कारण जसा आपला स्वाभिमान उंच असतो ना, अगदी तशीच ही गुढी आपल्या विजयाचं आणि घरात येणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक आहे. बरं, गुढी कशी तयार करायची आणि उभी करायची हे तर आपण पाहिलं. पण ती कधी उभी करायची आहे आणि उभारल्यावर पुढे काय? चला, आता शुभमुहूर्त आणि पूजाविधीबद्दलही पटकन जाणून घेऊया. आता वेळेचं म्हणाल तर गुढी उभारण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ आहे सूर्योदयानंतरची. खास करून सकाळी 6:30 ते 9 या वेळेतला मुहूर्त खूपच शुभ मानला जातो. आणि एक गोष्टी लक्षात ठेवायची, शक्यतो दुपारनंतर गुढी उभारू नये. गुढी उभी करून झाली की तिची पूजा करायची. अगदी साधी सोपी पूजा आहे. श्रद्धेने तिला हळद कुंकू वाहायचं, ताजी फुलं अर्पण करायची. एक दिवा किंवा अगरबत्ती लावली की वातावरण कसं प्रसन्न होतं. आणि हो, घरात जो काही गोड पदार्थ बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. ठीक आहे, तर हे सगळे विधी झाले. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या परंपरेमागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. एक असा संदेश आहे जो आपल्या रोजच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातो, बरोबर? पण का? ही फक्त खाण्याची परंपरा नाहीये. यामागे आयुष्याचं खूप मोठं तत्वज्ञान आहे. कडुलिंबाचा तो कडूपणा आणि गुळाचा गोडवा हे काय आहे? हे आहे आपलं आयुष्य. सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट अनुभव हे सगळं येतच राहणार. आणि आपल्याला काय करायचंय? तर या दोन्ही गोष्टींना तितक्याच सहजतेने स्वीकारायचंय. मला वाटतं हाच या सणाचा सगळ्यात सुंदर आणि खोल अर्थ आहे. आणि जाता जाता
एक विचार सोडून जातो. गुढीपाडव्यासारख्या या आपल्या परंपरा आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला नक्की कोणता मार्ग दाखवत असतील याचा थोडा विचार करायला हरकत नाही. चला तर मग सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.